उत्तर प्रदेशमध्ये 14 वर्षाच्या विश्वमित गौतमला सरकार घाबरलं. त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सरकारकडे उत्तर नाही म्हणून त्याच्यावर FIR केली. त्याच्या भावाला 6 महिने कोर्टामध्ये हजेरी लावायला सांगितली. ही आपली लोकशाही या सरकारने पायदळी तुडवली. आणि त्याच्याच बरोबरच्या 14 वर्षाच्या अरोरा नावाच्या मुलाने पाखंडवाद पसरायचं काम चालू आहे, कर्मकांड पसरायचं काम चालू आहे, अंधविश्वास पसरायचं काम चालू आहे, अंधभक्ती पसरायचं काम चालू आहे. त्याला केंद्रीय मंत्र्यांकडून पुरस्कार दिला जातो, बक्षीस दिलं जातं. का तर ह्या विश्वमित गौतमनी जर आता 14 वर्षाच्या वयात ह्या गोष्टी केल्या तर भविष्यात हा सरकारला खूप मोठा अडथळा निर्माण होईल. म्हणून त्याच्यावर FIR करून त्याचं तोंड दाबण्याचं काम चालू आहे. तुम्ही एका विश्वमित गौतमचं तोंड दाबशान, हा देश 140 कोटी लोकांचा आहे. कोणाकोणाची तोंड दाबशान तुम्ही? एकाच्याच गौतमचे प्रश्नाचे उत्तर द्यायला तुमच्याकडे उत्तर नाही. आणि गौतमनी काय केलं? या थोर महापुरुषांचा अभ्यास केला. शहीद भगतसिंग वाचले, मैं नास्तिक क्यों, बाबासाहेब वाचले, कार्ल मार्क्स वाचले आणि सत्तेला प्रश्न विचारले. आणि सत्तेकडं त्या प्रश्नाचे उत्तर नाही. ही आपल्या देशाची वस्तुस्थिती आहे. मग आता लक्षात घ्या, अरोरा नावाच्या मुलांमुळं त्या गौतममुळं आपला देश कोणत्या मुलाच्या विचारांनी प्रगतिशील होईल हे भारतीय नागरिकांनी स्वतः ठरवावं. नमो बुद्धाय, जय शिवराय, क्रांतिकारी, जय भीम.